करार प्रेमाचा भाग 2। मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर सुरू करूया आजचा भाग। मागील भागात, आई, तुला वाटते की मी लवकरात लवकर या आजारापासून मुक्त व्हावे, पण त्या धूर्त मुलीमुळे मी माझा करोडोंचा सौदा गमावला। तिने तुला औषधे दिली नाहीत कबीर, कविता आत्मविश्वासाने म्हणाली। पण आई, तू हे इतक्या विश्वासाने कसे करू म्हणू शकतेस? कबीर म्हणाला, कारण मी ती औषधे तुम्हा दोघांना दिली होती। आणि हे सांगत असताना कविताच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता। आतापासून पुढे, आई काय म्हणत होती ते ऐकून कबीरला आश्चर्य वाटले। खरं सांगायचं तर कबअड हॉटेल कपूर कुटुंबाचं होतं। त्या संध्याकाळी कविता संसर्गासाठी तिथे आली तेव्हा तिला असं काहीतरी दिसलं ज्यामुळे तिला कबीरबद्दल आशा मिळाली। कबीर श्रेयासोबत मनातून हसत होता। कबीरला तिने शेवटचं कधी इतक्या उघडपणे हसताना पाहिलं होतं ते तिला आठवत नव्हतं। आई, त्याने विचारलं, जणू काही अजूनही अविश्वास वाटत होता। शांत आवाजात कबीर विचारातून बाहेर पडला आणि म्हणाला, हो, मी काहीतरी खूप चुकीचं केलं होतं, विशेषतः त्या मुलीसोबत। पण खरं सांगायचं तर मला आता त्याबद्दल काहीही पश्चात्ताप नाही। कविता कपूरच्या डोळ्यात ओलेपणा होता, पण तिच्या डोळ्यात तिच्या मुलाला येणाऱ्या आनंदाची स्वप्ने चमकत होती। कबीर आता सामान्य जीवन जगू शकेल। त्याला एक कुटुंब आणि मुले असतील। शेवटी त्याला त्याच्या हक्काचे सर्व आनंद मिळेल। कबीरने रागाने आपले हात मुठीत घेतले। या क्षणी काय प्रतिक्रिया द्यावी हे त्याला कळत नव्हते। आईला कसं सांगायचं की ती फक्त मुलीसोबतच नाही तर तिच्या स्वतःच्या मुलासोबत किती चुकीची वागली आहे। शिवाय श्रेयाचे ऐकून रजतने त्याच ठिकाणी गाडी थांबवली जिथे श्रेयाने त्याला थांबायला सांगितले। श्रेया काहीही बोलता तिच्या विचारात गढून गेली। मागून तिच्याकडे पाहत रजत विचार करू लागला की शेवटी त्याला या मुलीमध्ये असे काय खास दिसले, ना तिच्या चालण्यात ना तिच्या पेहरावात। कबीरला नेहमीच सभ्य, योग्य आणि सुसंस्कृत मुली आवडत असत। रस्त्यावरून चालताना श्रेयाला फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटत होती की जर ही गोष्ट तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या कानावर पडली तर काय होईल। तिच्या हातांवरील खुणा पाहून ती रागाने त्या व्यक्तीला शिव्या देत होती ज्याने कदाचित तिच्या ड्रिंकमध्ये ड्रग्स घातले असेल। ती कबीरसोबत अंगणातील पायांवर बसून बिअर पीत होती। तिला इथपर्यंत आठवलं। त्यानंतर काय झालं तिला काहीच आठवत नव्हतं। पण तिला देवेश कपूरने सर्वांसमोर तिचा कसा अपमान केला होता हे आठवलं। तिला आणखी एक गोष्ट चांगली आठवली ती म्हणजे ती आदल्या दिवशी देवेश कपूरला भेटायला गेली होती। तिच्या सावत्र आईचे शब्द तिच्या कानात पुन्हा घुमू लागले। श्रेया, स्वतःकडे बघ, तुला अजूनही अभिनेत्री व्हायचे आहे। तू मनातून अभिनयाचे भूत काढून टाकलेस आणि लग्न केलेस तर उत्तम होईल। माझ्या डोळ्यात काही नाती आहेत। नाही, मी तुझी सावत्र आई आहे, पण मी तुला कधीच सावत्र मुलगी मानले नाही। तुला माहिती आहे, नाही, बाळा। ती निघताना तिला तिच्या सावत्र आईचे शब्द आठवायचे थांबले। तिच्या चेहऱ्यावर एक व्यंग्यात्मक हास्य होते। मी तुझ्या भविष्याबद्दल विचार करून हे म्हणत आहे। तुझी मोठी बहीण आता टीव्ही इंडस्ट्रीची एक टॉप स्टार आहे। दुसरी बहीण आता एक प्रसिद्ध गायिका आहे। तुला माहितीये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे किती दशलक्ष फॉलोअर्स आहेत। पण बाळा, तू अजूनही काय करत आहेस? संघर्ष करत आहेस। अशा वेळी श्रेया काहीही बोलू शकत नव्हती। ती फक्त शांतपणे ऐकत होती आणि दिव्या गोड गोड कडू शब्द उच्चारत होती। तुला माहितीये, आई कधीच खोटे बोलत नाही, ती म्हणाली। तर जड अंतःकरणाने मी तुला सत्य सांगते। तुला भविष्य नाही, प्रिये। हे सर्व आठवत असताना
श्रेयाला कळलेच नाही की ती नवीच्या ऑफिसमध्ये कधी पोहोचली. तरीही ती या अवस्थेत घरी जाऊ शकत नव्हती. तिच्या कास्टिंग डायरेक्टर नवीने देवेश कपूरच्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी खूप मेहनत घेतली होती. नवीला खात्री होती की श्रेयाला ही भूमिका मिळेल, पण तिच्या सावत्र आईने अशी युक्ती केली की ती ऑडिशनपर्यंत पोहोचू शकली नाही. हे काही नवीन नव्हते. ही एक सामान्य गोष्ट होती. तिने त्यांचे खेळ, त्यांच्या योजना आणि त्यांच्या तरंगत्या योजनांपासून मुक्त होण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी नशीब तिला नेहमीच एका स्थितीत आणत असे. तिच्यासाठी जे चांगले होणार होते ते नेहमीच संपले आणि जे घडले नाही ते घडले. शांत आयुष्य जगणे इतके कठीण होईल का? हो. श्रेया पटकन ऑफिसमध्ये गेली. तिला पाहून नवी रागाने तिला टोमणे मारत म्हणाली, अरे शेवटी मॅडम इथे येण्याची वेळ आली. सॉरी नवीदी, मला माहिती आहे मला माफी मागण्याचा अधिकारही नाही. श्रेया कान धरून निरागसपणे म्हणाली. नवी डोक्यापासून पायापर्यंत तिच्याकडे काळजीपूर्वक पाहत होती. तिचे घाणेरडे कपडे, गोंधळलेले अर्धे ओले केस, डोळ्यांवर काजळ पसरलेले आणि इतकेच काय, नवीने फक्त एका नजरेत तिच्या मानेवरचा लव्ह बाईट देखील पाहिला होता. श्रेयाचा ड्रेस धरून तिला स्वतःकडे ओढ होती. नवीने कडक शब्दात म्हटले. श्रेयाने स्वतःचे कपडे काढले आणि बाथरूममध्ये गेली. श्रेयाने आरशात स्वतःकडे पाहिले आणि तिच्या मानेवरच्या खुणा पाहून तिला धक्का बसला. हे सर्व पाहिल्यानंतर काल रात्री काय घडले याची कोणालाही आशा नाही. प्रत्यक्षात श्रेया शर्माने रागाने लाल झाली. ती मनात म्हणाली, तो माणूस होता की पशु? त्याने तिला कुठेही चेहरा दाखविल्याशिवाय सोडले. कबीरच्या आईने आणि तिच्या सहाय्यकानेही हे खुणा पाहिले असतील. तिला आता अधिक काळजी घ्यावी लागेल. अचानक तिचा फोन वाजला. स्क्रीनवरचा नंबर आणि नाव पाहून तिला थोडे आश्चर्य वाटले. हॅलो, काल रात्री तुम्ही कुठे होता? मी उदय सिंघानिया नाही. उदय सिंघानियाने रागाने विचारले. उदय सिंघानियाने श्रेयाला कधीही फोन केला नाही जोपर्यंत ती खूप मोठी किंवा महत्त्वाची गोष्ट नव्हती. श्रेयाचा वडील म्हणून तो त्याची कोणतीही कर्तव्ये पार पाडू शकला नसता. श्रेयाकडे लोकांना सांगण्यासाठी वडील होते आणि तिच्या डोक्यावर छप्पर होते. श्रेयाने थोडा वेळ विचार केला आणि नंतर उत्तर दिले की मी सूट करत आहे. काल रात्री तो एक नवीन व्यक्ती होता. श्रेयाला तिचे शब्द पूर्ण करण्याची संधी देता उदयने तिला फटकारले आणि म्हणाला, मला काही फरक पडत नाही. तू काय करत होतीस? कुठे व्यस्त होतीस? रात्रभर बाहेर राहण्याची हिंमत कशी झाली? शेवटी तू हे घर आणि लोकांना गृहीत धरले आहेस. श्रेया तिच्या वडिलांचे कटू शब्द शांतपणे ऐकत होती, जणू काही तिला काही फरक पडत नाही. इतक्या वर्षात तिला दात चावण्याची इतकी सवय झाली होती की तिच्या मनाशिवाय ती फोनचा स्पीकर चालू करून तिचे विस्कटलेले केस विंचरत होती. तुझी बहीण रियाचे सासरे लग्नाची चर्चा करण्यासाठी येत आहेत. जर मी पुढच्या 15 मिनिटात तुला घरी पाहिले नाही तर या घराकडे जाणारा प्रत्येक मार्ग विसरून जा आणि हे देखील विसरून जा की तू माझ्यासाठी काही शेवटच्या आठवणी सोडल्या आहेत. मी ते सर्व स्वतः समुद्रात फेकून देईन आणि परत येईन. श्रेयाच्या उत्तराशिवाय त्याने फोन डिस्कनेक्ट केला. दरम्यान श्रेयाच्या घरी दिव्याने उदयला उत्सुकतेने विचारले, तो काय म्हणाला? ती आत्ताच येत आहे का? हो, ती येत आहे, उदय हळू आवाजात म्हणाला. दिव्या प्रेमाने उदयच्या डोक्यावर मालिश करत होती. जेव्हा तिला उदयकडून काही काम हवे होते तेव्हाच तिने हे केले. तुम्ही त्याला या लग्नासाठी पटवू शकाल, बरोबर? कारण जर तो हो म्हणाला नाही तर माझ्या रियाचे लग्न होणार नाही. संदेश चोप्राने अचानक त्याच्या दुसऱ्या मुलासाठी आदितीचा हात मागितला तेव्हा दिव्याला मोठा धक्का बसला. आदिती एक अतिशय हुशार, सुंदर आणि बुद्धिमान मुलगी होती.
ती जाणून बुजून तिच्या मुलीशी मतिमंद व्यक्तीशी लग्न कसे करू शकते? ती संदेश चोप्राला चांगली ओळखत होती. जर दिव्याने एका मुलाचा प्रस्ताव नाकारला तर ती दुसऱ्या मुलाचा प्रस्ताव कधीही होऊ देणार नाही. काहीही असो, चोप्रा कुटुंबाला त्यांच्या मुलीसाठी पत्नी नको होती, तर एक काळजीवाहक नको होती आणि त्यासाठी श्रेयापेक्षा चांगला पर्याय कोणता असू शकतो? उदिने काही क्षण विचार केला आणि म्हणाला, श्रेया ही माझी मुलगी आहे. हे ऐकून दिव्याला राग आला की महान मिस्टर सिंघानिया त्याच्या अवैध मुलीसाठी त्याच्या कायदेशीर मुलींचे सुख देण्यास तयार आहेत. तू रियावर खूप प्रेम करतोस. जर तिचे हृदय राहुलसाठी तुटले तर मग काय फरक पडेल? उद्य म्हणाला, ते माझ्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. दिव्या म्हणाली, तर तुला काय म्हणायचे होते की हे? दिव्या म्हणाली, माझ्याशी झालेल्या विश्वासघाताचे परिणाम आहे आणि हे जाणून घेतल्यानंतरही मी तिला सिंघानियाच्या घरात राहू दिले. माझ्या स्वतःच्या मुलींसारखे वाढवले आणि त्या बदल्यात मला माझ्या स्वतःच्या मुलींसाठी थोडेसे आनंद काय हवे आहे? तू तिला मला थोडी मदत करू देणार नाहीस का? ठीक आहे. उदिने दिव्याचे भूतकाळाबद्दलचे टोमणे वाढत असताना पाहिले तेव्हा त्याने लगेच श्रेयाच्या नात्याला होकार दिला. तुम्हाला काय वाटते, काय करेल श्रेया? कबीर होईल का श्रेया सोबत लग्न करायला तयार? जाणून घेण्यासाठी बघत रहा करार प्रेमाचा.